नमस्कार. कुक विथ मयुरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहूयात. सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तर ते एकदा तुम्ही चेक करू शकता. तर आता सगळ्यात आधी आपण एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे. आता यात मी पहिल्यांदा खसखस भाजून घेते. साधारण एक 2 टेबलस्पून खसखस आपल्याला घ्यायचे. तर ही खसखस अगदी पटकन भाजली जाते म्हणून याला आपण सुरुवातीला आपण याला भाजून घ्यायचं. तर या ठिकाणी साधारण 1 मिनिटभरातच ही खसखस छान भाजली आहे. आता याला आपण बाहेर काढून घ्यायचं. आता इथे मी 200 ग्रॅम सुकं खोबरं भाजायला घेते. साधारण एक 2 कप सुकं खोबरं होतं. 2 ते 2.5 कप. सुकं खोबरं देखील आपल्याला मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हे सुकं खोबरं देखील खमंग भाजलं आहे. याचा रंग आपल्याला जास्त बदलायचा नाही आहे, पण ते खरपूस भाजलेलं हवं. आता साधारण आपण एक टेबलस्पून तूप या कढईत काढून घ्यायचं. आता यात मी हे ड्रायफ्रूट्स घालत आहे. जसं की इथे मी अर्धा कप अक्रोड घेतलेत. 2 टेबलस्पून आपल्याला सनफ्लॉवर आणि पंपकिन सीड इथे मी घालत आहे. अर्धा कप बदाम घेतलेत आणि अर्धा कप आपल्याला काजू देखील यात घालायचे आहेत. तुमच्या घरी जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकताय. प्रमाणाचं कमी जास्त झालं तरीही चालेल. तर हे ड्रायफ्रूट आपल्याला मंद आचेवर हे खमंग भाजून घ्यायचे. तर इथे आता हे ड्रायफ्रूट्स देखील आपले छान खमंग भाजले. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं थंड झालं की आपण याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं. आता पुन्हा आपण थोडं तूप यात घालूयात. आता हे तूप थोडं तापलं की आपण यात हा डिंक घालायचा आहे. डिंक हा बरोबर 200 ग्रॅम आहे. रोजची आपली आमटी वड्याची वाटी असते तर ती पूर्ण मोठी वाटी भरून होते. तर थोडा थोडा डिंक यात घालायचा आणि हा छान तळून घ्यायचा आहे. तर गॅस हा मध्यम आचेवरच असावा जेणेकरून तो डिंक छान फुलतो. तर तुम्ही पाहू शकताय डिंक अतिशय सुंदररित्या फुलला आहे. आता याला पटकन बाहेर काढून घ्यायचं. याच पद्धतीने बाकीचा डिंक देखील आपण थोडा थोडा करत फ्राय करून घेऊयात. तर या ठिकाणी हा डिंक आपण छान तळून घेतला आहे. तुम्ही पाहू शकताय एक ताटभर हा डिंक होतो. तर आता पुन्हा आपण एक टेबलस्पून तूप काढून घेऊयात. आता इथे मी 150 ग्रॅम खारीक पावडर यात घालत आहे. तर ही खारीक पावडर आपल्याला मंद आचेवर थोड्या वेळेला परतून घ्यायचं. साधारण एक 2 ते 3 मिनिटात ती छान परतली जाते. तर साधारण आपण ही 2 ते 3 मिनिटे खारीक पावडर मंद आचेवर छान परतून घेतली आहे. याचा मंद असा गोडसर सुगंध दरवळत आहे. आता त्याला आपण पटकन बाहेर काढून घ्यायचं. तर आता पुन्हा या कढईत आपण तूप काढून घ्यायचं. राहिलेलं सगळं तूप यात मी घालत आहे. तर आता यात मी 1 कप मुगाचं पीठ घालत आहे. मूग डाळीचं पीठ आपण वापरायचं आहे. तर हे साधारण एक 150 ग्रॅम पीठ होतं. तुम्ही या मुगाच्या डाळीच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा मग नाचणीचं पीठ देखील वापरू शकताय. तरी आता खमंगरित्या आपण याला भाजून घ्यायचं. जसं भाजलं जाईल तसं तूप छान सुटलं जातं आणि पीठ थोडं सैलसर होईल. तर आता हा तळेला डिंक आपण अशा एखाद्या वाटीने छान कुस्करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हे मुगाचं पीठ अगदी खमंगरित्या आपण भाजून घेतलं. याचा रंग देखील फार सुंदर आला आहे. जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे तूप छान सुटलेले दिसत आहे पहा आणि मिश्रण देखील छान पातळ झाले आहे. आता गॅस लगेचच आपण बंद करायचा. या पिठातच आपल्याला 350 ते 400 ग्रॅम आपल्याला गूळ घालायचा आहे. साधारण एक 2.5 कप गूळ होतो. गूळ छानरित्या बारीक किसलेलाच हवा म्हणजे त्याचा पाक करायची गरज मुळीच लागत नाही.
आणि बंद गॅसवरच आपण याला थोडं परतून घेऊयात, म्हणजे तो छान मेल्ट होईल. आता सगळे जिन्नस आपण एक एक करत घालून घेऊयात. जसं की इथे मी सुक्या मेव्याची पावडर करून घेतली आहे, ती यात घालायची आहे. यानंतर सुकं खोबरं आणि खारीक पावडर देखील यात घालायची आहे. आणि आता हा तळलेला डिंक देखील घालायचा. वेलची पावडर घालायची आहे, साधारण 1 टीस्पून घालायची, 1 ते 2 टीस्पून घालायची. सुंठ पावडर साधारण आपल्याला 2 टेबलस्पून घालायची आहे. आणि सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं. तर आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेतले आहे. आता याचं आपण पटकन, आता याचे मिश्रण थोडंफार गरम आहे तोपर्यंत आपण याचे लाडू करायला सुरुवात करायची आहे. तर पाहू शकताय अगदी इझिली हा लाडू तयार होतोय. अगदी छान याचे दाबत दाबत आपण लाडू बनवून घ्यायचे. याच पद्धतीने बाकीचे लाडू आपण वळून घेऊया. गरज असेल तर तुम्ही 1-2 टेबलस्पून तूप गरम करून पुन्हा यात घालू शकताय, जेणेकरून हे लाडू छान वळले जातील. अगदी मस्त हे लाडू तयार झाले. तर इथे तुम्ही लाडू पाहू शकता, इतके हे लाडू तयार होतात. अगदी सुंदर इथे हे तयार झाले. आता लाडू आपण मोजून बघूया. तर या ठिकाणी तुम्ही वजन पाहू शकताय, 1338 ग्रॅम दिसत आहे. आणि तर हे लाडू करता करताच 3 ते 4 लाडू नवऱ्याने आणि मुलांनी फस्त केलेत, त्यामुळे हे जवळपास 1.5 किलोपेक्षाही जास्त होतात. साधारण एक 35 ते 40 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय लाडू अगदी छान मौसूत तयार झाला आहे. तेव्हा या थंडीत हे लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव सोबत शेअर करा. आपल्या कुक विथ मराठी चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. पुन्हा पण भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.